सात पाच तीन दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. रामकृष्ण हरी. 2 दिवसाच्या खंडानंतर आज येतोय. कदाचित आपल्या सगळ्यांना वाटलं असेल की हा थांबला की काय, थकला की काय. असं काही झालेलं नाहीये. थांबणार नाही, थकणार नाही. ती गोष्ट आहे ना, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. कारण हा वसा आपण जेव्हा हाती घेतो तेव्हा तो पार पाडायचा असतो. खर तर नामस्मरणाची कृती ही सतत चालू असलेली कृती आहे. आणि माऊलींनी इतकं छान सांगून ठेवलंय ना, म्हणजे पुढचे जे याच अभंगातले जे दोन चरण आहेत, त्या चरणात एवढं छान सांगून ठेवलंय की आयुष्याची इतिकर्तव्यता कशी होईल तेच कळून जातं. माऊली म्हणतात, तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती. बघा, इथे वेगळे काही कष्ट लागत नाहीत नामस्मरणासाठी. नामस्मरण सहज घेता येऊ शकतं. किती सहज घेता येऊ शकतं, म्हणजे किती सहजतेने ते करता येऊ शकतं. मी एका स्त्रीचं उदाहरण घेतो, पुरुषास देत नाही, कारण नाते स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही सारखेच लागू पडतात. पण स्त्रीचं उदाहरण देतो. पुरुषांना नसते सवय नाते सांभाळण्याची. नाते सांभाळण्याची जबाबदारी, कर्तव्य, भावना, आतली भावना सगळं स्त्रियांकडे असतं. सगळं स्त्रियांकडे असतं. कारण स्त्रियांच्या इतकं नातं व्यक्त करणं आणि ते निभावणं इतर कोणाला जमत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी प्रेमाच्या बाजारात सुद्धा बघा हो, सगळ्यात पहिल्यांदा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं व्यक्त करणारी स्त्री असते. आणि ते व्यक्त केलेलं प्रेम स्त्री आयुष्यभर निभावते. नुसतं निभावते नाही, उधळून लावते. आपलं आयुष्य उधळून लावते. पुरुष हातचं राखून करेल, स्त्री हातचं राखत नाही. म्हणून मी स्त्रियांचं उदाहरण देतोय. एक स्त्री ती कुमारी असते तेव्हा ती आपल्या माता पित्याची मुलगी असते, आपल्या भावाची बहीण असते. सौभाग्यवती लागतं तेव्हा ती कोणाची तरी पत्नी होते. त्याची सौका चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी होते तेव्हा ती माता पित्याची मुलगीही असते, होऊ पाहणाऱ्या नवऱ्याची होऊ घातलेली पत्नी सुद्धा असते. माता पित्याचं प्रेम सांभाळत, आपल्या माहेरच्या कुटुंबाचं प्रेम सांभाळत ती सासरच्या माणसांना आत्मसात करणे, आपलंसं करणे, त्यांच्याविषयी प्रेम मतभाव निर्माण करणे याविषयी प्रयत्नशील असते. ती आई होते, ती वहिनी होते, ती काकू होते, ती आजी होते, ती आत्या होते, ती मावशी होते. आणि सहजपणे या सगळ्या नात्याला निभावत चालत जाते. एकच काम करत असते ती घरात. आणि एक काम करता करता ती प्रत्येक नात्याला संपन्न करत, सुखी करत, आपलंसं करत जात असते. जोपर्यंत स्त्री त्या सगळ्या नात्यांना आपलंसं करत जाते ना, तोपर्यंत ते घर असं मस्त भक्कम असतं. मस्त भक्कम असतं. जेव्हा ती एकाच नात्याचा विचार करायला लागेल ना, तेव्हा गडबड होते. जेव्हा स्त्री एकाच नात्याचा विचार करते, माझा नवरा, माझा मुलगा, माझा नवरा आणि माझा मुलगा असे दोनच आले की गडबड झाली. पण माझा सासरा, माझी सासू, माझी नणंद, माझी बहीण, माझे वडील, माझा भाऊ, माझा दीर, हा सगळा विषय जेव्हा ती एकत्र घेऊन चालू लागते तेव्हा ते घर एकत्र राहतं. कष्ट फार लागत नाहीत. एक काम करते आणि सगळ्यांना सुखी करत जाते. हे जसं सहजपणे घडतं ना, तसं नामस्मरणात आहे. देव सगळ्या ठिकाणी आहे, चराचरात व्यापलेला आहे. सर्वत्र या नामतत्वाचा समावेश आहे. तुम्ही उठता बसता नामस्मरण करत असाल, येथे काही कष्ट न लगती. उठता बसता. आणि पुढचं फार एक शब्द छान वापरलाय माऊलीने, अजपा जप. अजपा जप म्हणजे काय? अगदी सोपं, अगदी एका वाक्यात सांगतो. श्वासावर होणारा सोहम जप. श्वासाच्या प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासासोबत होणारा सोहम जप. रामदासांनी हे फार छान सांगितलंय, खूप छान. एकांती मौन बसोन धरोन येथे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होते. काय छान आहे बघा.
एकांतात गप्प बसून राहणं म्हणजे एकांतात गप्प बसून राहणं म्हणजे मौन बाळगणं, काहीच न बोलणं असं नाही. तुम्ही जेव्हा एकांतात असाल तेव्हा श्वासाच्या प्रत्येक लयी सोबत सोहम सोहमचा मंत्रघोष करत राहा. सोहम 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 म्हणजे श्वास घेताना हरी, श्वास सोडताना हरी, हरी 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 हरी. आधी सांगितलं ना, गाता हरी, लिहिता हरी, उठता हरी, बसता हरी, दळण कांडण करिता हरी. आणि असं जे करतात ना त्यांना हरी भेटतो. बघा, पुन्हा सांगतोय, आठवण करून बघा, सगळ्या गोष्टी मागच्या आठवा. हरिपाठाच्या याच निरूपणात आपण जे जे सांगितलंय ते आठवा. म्हणजे नुसती एक वाटली छान रामकृष्ण हरी माऊली खूप छान सांगितलं, खूप छान कळलं असं नको. जेव्हा पुढच्या तत्वाकडे आपण जातोय, पुढच्या मुद्द्यांकडे आपण जातोय, तेव्हा मागचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. तो उठता बसता त्याचं नामस्मरण झालं पाहिजे. उठता बसता, दळण कांडण करता करता, नाम याची दासी जना तरली. एवढंच काय, गणिका काणोपात्रा तरुण गेली, उठता बसता नामस्मरण. प्रल्हाद तरुण गेला, ध्रुव अढळपद प्राप्त करून गेला. त्या पुंडलिकाच्या साठी नामस्मरणाच्या शक्तीमुळे विटेवर उभा राहिला, तिथेच उभा राहिला. योगी 28 विटेवरी उभा चालू आहे, त्याचं विटेवरच उभं राहून चालू आहे. सांगतोय, आहे बाबा, तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर. नाव घेतोयस ना, मला ऐकावं लागेल. तो वल्लभा मी कांतो. वचन दिलंय भगवान श्रीकृष्णानं, वचन दिलंय, तो वल्लभा मी कांतो. माझा भक्त माझं नामस्मरण करणार असेल तर तो वल्लभ म्हणजे नवरा, आणि मी बायको व्हायला तयार आहे, हे सुद्धा सांगितलंय. सगळं सगळं या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत ना. जो श्वासागणिक ईश्वराचं नाव घेऊ लागतो त्या माणसाला देवाची प्राप्ती होते. एकांती मौन धरोणी बसे, एकांती मौन धरोणी बसे, सावध पहा कैसे भासे. नुसतं मौन धरून बसायचं नाही, सावध काय असलं पाहिजे, श्वास आणि उच्छ्वासासोबत देवाचं नाव आलं पाहिजे. दोन गोष्टी साधतील. एक, श्वास कधी घेतोय कधी सोडतोय हे लक्षात येईल, कितीदा घेतोय कितीदा सोडतोय हे लक्षात येईल, आणि प्रत्येक वेळेला श्वासावर नियंत्रण राहील. हरी 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 हरी. काय छान होईल ना. बघा, एकांतात असाल तेव्हा त्याचा ध्यास, श्वासावर नियंत्रण ठेवून त्याचा ध्यास, त्याचं नामस्मरण. मग श्वासावरही नियंत्रण येईल, देवाचीही प्राप्ती होईल, आणि देवही आपल्याला भेटेल. म्हणून ज्ञानदेव पुढच्या चरणात म्हणतात, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. याशिवाय व्यर्थ आहे. श्वासात हरी असेल, ध्यासात हरी असेल तर सगळं ठीक आहे, नसेल तर काहीच खरं नाही. त्यामुळं हरिपाठ ऐकता ऐकता एक लक्षात ठेवायचंय, आता घेणाऱ्या एकांतातल्या प्रत्येक श्वासावर हरीचंच नाव असलं पाहिजे. आणि एकदा एकांतातल्या श्वासातून हरीचं नाव निघू लागलं की मग लोकांतातल्या श्वासामधून देखील आपोआप हरीचं नाव निघतं. हे लक्षात ठेवा. कसं? सोपं सांगतो. तुम्ही रोज ऑफिसला निघता, गाडी बाहेर काढता, चालवत चालवत येता की नाही? प्रत्येक वेळेला रस्ता लक्षात ठेवावा लागतो का? स्नायूंना सवय लागलेली असते, इंद्रियांना सवय लागलेली असते, गाडी आपोआप वळते. एखादा रस्ता बंद झाला असेल तर पुन्हा कळतं नंतर, अरे हा तर रस्ता बंद आहे, आपल्याला बदलून जायचंय. हे इंद्रियांना सवय लागलेली असते. तशी एकदा एकांतात नाव घेऊ लागलात की मग सवय लागून जाईल आणि तुमच्या सगळीकडे हरिहरी होईल. अर्थ आयुष्याला तेव्हाच येईल. रामकृष्ण हरी.